हॅलो, नमस्कार मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आज आपण व्याकरण लेखनमधलाच जो महत्त्वाचा भाग आहे की ज्यामध्ये विद्यार्थी परीक्षेच्या वेळी खूप गोंधळतात मनामध्ये की सारांश लेखन कसं लिहायचं. तर आज आपण सारांश लेखन हा एक महत्त्वाचा भाग अभ्यासणार आहोत. सारांश लेखन. सारांश लेखन हा प्रश्न कृती पत्रिकेतील एक महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून तो सारांश लेखन आज आपण अभ्यासणार आहोत. तर प्रथम प्रश्न क्रमांक सारांश लेखन हा विचारला जातो उपयोजित लेखनामध्ये. तर त्यामध्ये साधारण 5 ते 6 गुणांसाठी सारांश लेखन करायचं सांगितलं जातं. आता सारांश लेखन करायचं म्हणजे काय हा मुद्दा आपण लक्षात घ्यायचा सर्वांनी, की सारांश लेखन जरी तुम्हाला लिहायला ते अवघड वाटत असेल आणि काहींना खूप सोपं वाटतं, त्याच ओळी उतरून खाली काढतात, असं सारांश लेखन नसतं. तर सारांश लेखनाचे काही नियम आहेत, त्या नियमाने सारांश लेखन केलं गेलं पाहिजे. या सारांश लेखनालाच एक तृतीयांश सारांश लेखन असं पण म्हणतात. वन थर्ड पण म्हणतात. 1/3 सारांश लिहा, फक्त सारांश लिहा असं सांगितलं जातं. आता 1/3 काय, सारांश काय, एकच आहे. मग याची आपण कशा पद्धतीने कृतीपत्रिकेमध्ये एक तर प्रश्न असा दिला जातो की एक अपठित उतारा दिला जातो. अपठित उतारा. अपठित उतारा म्हणजे ज्या उतार्याला आपण अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेलं नाही, इतर एखाद्या गोष्टीचा, एखाद्या कहाणीचा, एखाद्या चरित्रात्मक लेखातला असा एखादा उतारा दिला जातो आणि त्या उतार्यावरून मग आपल्याला सारांश लेखन लिहायचं असतं. सारांश लेखन साधारणतः 35 ते 40 शब्द अपेक्षित आहे. 35 ते 40 शब्द आले पाहिजेत. मग ते शब्द आपण काय मोजत बसायचे का, तर नाही, काही काळजी घ्यायची आपल्याला. त्या पद्धतीने सारांश लेखन करायचं आहे. तर पहिलं म्हणजे कुठल्या पायऱ्या आहेत, त्याच्या कुठली काळजी घेतली पाहिजे आपण सारांश लेखन करताना. सारांश लेखन करतानाचे नियम लक्षात घ्यायचे आपल्याला. कुठल्या नियमांनुसरून सारांश लेखन करायचं हे पहिलं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. तर सर्वप्रथम पहिली काळजी घ्यायची की जो उतारा दिलेला आहे तो उतारा एकदा एकदम मन लावून वाचन करायचं आहे. कारण साधारण 5 ते 6 गुणांना जर तुम्हाला असेल तर आपण मन लावून पहिलं वाचन केलं पाहिजे. त्याचं वाचून काढायचा कुठल्या विषयावरचा आहे, वाचन करायचं त्याचं. आणि वाचन करून कोणता त्यामध्ये विचार मांडलेला आहे तो पहिला समजावून घ्यायचा. कशाचा आहे उतारा, एखाद्या व्यक्तीच्या चरित्रावरचा आहे की एखाद्या विषयावरचा आहे की एखाद्या कलेवरचा आहे, तो पहिला लक्षात घ्यायचा. त्याच्यामध्ये कुठले विचार मांडलेले आहेत ते लक्षात घ्यायचे आणि मग सारांश लेखन करायचं. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे सारांश लेखन करताना त्याच्यामधला विचार तो समजावून घेणं महत्त्वाचं आहे. उतार्यातील विचार समजावून घेणं. त्यानंतर आपल्याला पुढचं अभ्यासायचं आहे. पहा की उतार्यातील विचार
ते समजावून घेतल्यानंतर स्वतःच्या शब्दात मांडायचे, लिहायचे स्वतःच्या शब्दात. आता स्वतःच्या शब्दात लिहायचे याचा अर्थ स्वतःच्या मनाने लिहायचे असे नाही. ते विचार, तेच विचार जशाच तसे, फक्त त्याच्यातल्या काही गोष्टी गाळून, काही गोष्टी काढून टाकून ते विचार जशाच तसे आपल्या मनाने लिहायचे. आपले काही मनातले विचार त्याच्यात टाकायचे नाही किंवा मला हे योग्य वाटतं, ते योग्य नाही वाटत असं लिहायचं नाही. जे लेखकाने, त्या मूळ लेखकाने लिहिलेले विचार आहेत ते विचार जशाच तसे सारांश रूपाने, जशाच तसे सारांश रूपाने, हे दोन वेगवेगळे वाक्य आहेत, वेगवेगळे भिन्न अर्थ आहेत. जशाच तसे म्हणजे अर्थ न डावलता, सारांश रूपाने म्हणजे त्याच्यातला काही भाग कमी करून अर्थाला धक्का न पोहोचता जशाच तसे लिहायचे. म्हणून पुढे उतार्यातील विचार सारांश रूपाने लेखन, आपल्या शब्दात, आपल्या शब्दात, स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे त्याला. आणि पुढचा नियम आहे, जशीच्या तसे घ्यायचे नाहीत. अवतरण चिन्ह वगैरे, त्याच्यात काही उदाहरणं असतील, त्या उतार्यामध्ये काही अलंकारिक शब्द असतील ते काढून टाकायचे, ते घ्यायचे नाही. अवतरण चिन्ह पण जशाच तसे शब्द उचलायचे नाही, काही अवतरण चिन्हामध्ये बदल करायचा. हे महत्त्वाचं आहे सारांश लेखनामध्ये. काही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याच्यामध्ये येणारे सुविचार, काही म्हणी, वाक्प्रचार, काही अलंकारिक शब्द हे सगळे काढून टाकणे. आणि मात्र हे काढत असताना मूळ त्या लेखाचा अर्थ बदल होता कामा नये, तो अर्थ तसंच राहिला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. आता सर्वांना पटेल छानपैकी. जेव्हा आपल्या घरामध्ये अथवा आपल्या शेजारी म्हणा किंवा आपल्या घरामध्ये उपवासाच्या दिवशी, इतर दिवशी शेंगदाणे जे आपण सतत खातो, त्या शेंगदाण्याचा एक पदार्थ बनवला जातो, तो म्हणजे तळून शेंगदाणे बनवले जातात. कसे? तळून बनवले जातात. मग जेव्हा तळले जातात तेव्हा त्याच्यात तेल टाकलं जातं, मीठ टाकलं जातं, थोडंसं तिखट टाकलं जातं आणि मग त्याला तव्यावर घेऊन मग त्याला खालीवर केलं जातं, मग भाजलं जातं थोडंसं आणि मग ते तळून आपल्याला उपवासाच्या दिवशी आपल्या घरातील मंडळी ज्यांना उपवास असेल ते खातात, नाही ते खातात, म्हणजे ते आवडतात ते खातात. म्हणजे थोडक्यात ते झाला एक लेख तसा. मात्र सारांश लेखन कशाला म्हणायचं, 1/3 हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, की हे झालं तुम्हाला दिलेला उतारा. आणि सारांश लेखन काय, तर ते मूळ शेंगदाणे बाजूला काढणं, म्हणजे हा झाला सारांश लेखन. म्हणजे त्याच्यात आलेलं तेल ते बाजूला काढायचं, त्याच्यामध्ये टाकलेलं तिखट, त्याच्यामध्ये टाकलेलं मीठ, त्याच्यामध्ये टाकलेलं पाण्याचं प्रमाण, त्याला भाजून घेतलेलं हे सर्व बाजूला काढायचं आणि मूळ शेंगदाणे बाजूला काढायचे. तेव्हा लक्षात घ्या, तेच शेंगदाणे म्हणजेच आपण केलेलं सारांश लेखन. किती छानपैकी उदाहरण आहे. पटलं की नाही तुम्हाला? की एक साधे शेंगदाणे दुकानातून आणलेले, ते जेव्हा प्रत्येक लेखक, विचारवंत लेखक काय करत असतात, त्याला तेल, मीठ, मिरच्या असं लावून बनवून मग आपल्यापर्यंत पोहोचवतात, वाचकांपर्यंत. तो उतारा असतो. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये, की लेखकाचे ती शेंगदाणे, त्या शेंगदाण्याची चव तशीच ठेवून ते पुन्हा त्याच्यातलं मीठ काढून टाका, तेल काढून टाका, त्याच्यातलं तिखट काढून टाका, मूळ शेंगदाणे तयार करा. असं करणं म्हणजे त्या उतार्यातला मूळ अर्थ, मूळ विचार बाजूला काढून तो 35 ते 40 शब्दात मांडणं म्हणजेच सारांश लेखन. इतका सोपा
अर्थ आहे तो, आणि सर्वांच्या लक्षात आला असेल असं उदाहरण सर्वांच्या व्यावहारिक उदाहरणामधून तुम्हाला सांगितलं. म्हणून अशा पद्धतीने उतार्यात नसलेला मुद्दा घेऊ नका, मनाने काही टाकू नका. उदाहरणार्थ एखादा उतारा आहे, एखादा समजा महात्मा गांधीजींच्या जीवनावरचा उतारा आला तुम्हाला परीक्षेला, मग महात्मा गांधीजींच्या वकील झाल्यापासून आणि ते भारतात परत कसे आले इथपर्यंतचा उतारा. मग त्या उतार्याचं जेव्हा सारांश लेखन करायचं सांगितलं तेव्हा त्याच उतार्याच्या तेवढ्याच भागाचा सारांश लेखन काढायचं आहे आपल्याला. काही मुलं काय करतात, मग मला महात्मा गांधीजींचा जन्म माहिती आहे, मग खाली सारांश लेखनमध्ये महात्मा गांधीजींचा जन्म मग पोरबंदर येथे झाला वगैरे लिहितात. त्या उतार्यात तो नाही आहे, तो लिहायचा नाही. त्या उतार्यात जेवढं महत्त्व, त्या उतार्यातला जेवढा अर्थ किंवा जेवढा लेख आहे, जेवढी माहिती आहे, तेवढ्याच माहितीचा सारांश लेखन करायचं आहे, हे लक्षात घ्या. काही मुलं मनाचं टाकतात, मनातलं टाकायचं नाही. मनाने लिहा, आपल्या भाषेत लिहा, पण त्याच्यात आपलं स्वतःचं मत किंवा त्याच्या अगोदरचं त्याच्यापेक्षा वेगळं असे काही वाक्य टाकायचे नाही. त्यानंतर मजकूर लिहिताना तृतीय पुरुषात थोडक्यात लिहायचं आहे. तृतीय पुरुषात थोडक्यात लिहायचं आहे. तृतीय पुरुषात लिहायचं आहे म्हणजे लिहिणारे आपण नाही, लेखक. त्यांनी जसं सांगितलंय ते लिहायचं आहे, म्हणून ते तृतीय पुरुषामध्ये येतं. त्यानंतर उतार्यात नसलेला मुद्दा घ्यायचा नाही. हे तर अगोदरच आपली चर्चा झाली. उतार्यातील विचारावर भाष्य करायचं नाही. ते चांगलं आहे का, त्याच्यामध्ये सांगितलेलं योग्य आहे का, अयोग्य आहे का, याच्याशी आपल्याला काही घेणे देणे नाही. आपल्याला फक्त सारांश लेखन सांगितलं आहे. आपल्याला काय सांगितलं, फक्त वरील उतार्याचे सारांश लेखन करा किंवा वरील उतार्याचा 1/3 सारांश लिहा, अशा दोन्हीपैकी एक कृती सांगितलेली असते. आपण त्या कृतीशीच सहमत व्हायचं आहे. त्या उतार्यामध्ये काय योग्य आहे काय अयोग्य आहे याच्याशी आपल्याला काहीच घेणे देणे नाही. तो त्याच्यामध्ये दिलेला विचार जशाच तसा खाली मांडायचा, फक्त तो सारांश रूपाने मांडायचा. म्हणजे त्याच्यामध्ये असलेला लेखकाने लिहिलेला लावलेला माल मसाला, तिखट, मीठ हे सगळं काढून टाकायचं. म्हणजे अलंकारिक शब्द, सुविचार, वाक्य, काही उदाहरणं, काही दृष्टांत हे सर्व काढून टाकायचे आणि मूळ विचार जशाच तसा घ्यायचा. याला म्हणायचं सारांश लेखन. इतकं सोपं आहे. म्हणून बरेचसे मुलं गोंधळतात, हे नेमकं कसं लिहायचं. काही मुलं जशाच तसेच ते वाक्य जशाच तसे खाली लिहितात. त्याच्यातले 10 वाक्य असले त्याच्यातले 3 वाक्य लिहितात, वरचे खालचे किंवा मधले. ते सारांश लेखन नसतं, म्हणून त्याला मार्क्स मिळत नाही. सारांश लेखन म्हणजे अगदी पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंतचा सार. कधी कधी एखादा येतो आणि आपल्याला भरपूर सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण म्हणतो, अरे नेमकं काय घडलं ते सांग, हे बाकीचं नको सांगू. तर हे बाकीचं म्हणजेच तो विचार, त्या विचाराला लेखकाने लिहिलेलं आहे. ते बाकीचं त्याच्यामध्ये मिक्स करून आपल्याला फक्त नेमकं त्याच्यातून काढायचं आहे, म्हणजे मूळ विचार बाहेर काढायचा आहे. हे सारांश लेखन. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की लेखकाचाच विचार आपण थोडक्यात सांगायचा आहे, आपल्या मनाचं काहीच सांगायचं नाही. तुम्ही लिहिलेलं 35 ते 40 शब्दांमध्ये, तुम्हाला अगोदरच सांगितलं 35 ते 40 शब्दांमध्ये सारांश लेखन झालं पाहिजे. त्यानंतर सारांशाला पूर्ण सारांश लेखन केल्यानंतर 35 ते 40 शब्दांमध्ये नंतर मग आपल्या मनामध्ये आहे की हा कुठला विचार आहे, हे कुठला उतारा आहे. मग त्याच्यावरून त्या उतार्याला शीर्षक देणं विसरू नका. शीर्षक महत्त्वाचं आहे. शीर्षक देणं महत्त्वाचं आहे. शीर्षक महत्त्वाचं आहे फार. आणि म्हणूनच त्याला शीर्षक देणं अपेक्षित आहे. शीर्षक द्या असं सांगितलेलं नसतं तिथे. कुठे? तिथे जेव्हा कृतीपत्रिकेमध्ये ती कृती सांगितली जाते, वरील या उतार्याचं प्रश्न क्रमांक 2च्या दुसरा अ मधील अपठित उतार्याचं सारांश लेखन करा
असं सांगितलं जातं. तेव्हा शीर्षक लिहा असं सांगितलं जात नाही. शीर्षक द्यायचं, शीर्षकाला लगेच त्याच्यातला एक गुण मिळतो एका ओळीला. उदाहरणार्थ आपण एखादा उतारा आलेला असेल, त्याच्यामध्ये विविध कलेचं महत्त्व सांगितलेलं आहे. वर लिहायचं कलेचं महत्त्व. आता गांधीजींच्या आपण याच्यावर घेतलं तर गांधीजींचे चरित्र किंवा गांधीजींचे मत किंवा गांधीजींचे विचार, साधं शीर्षक द्यायचं, त्या विषयाशी तेच अनुरूप असावं. आता गांधीजींच्या सत्याग्रहावरचा जर लेख आलेला असेल, उतारा आलेला असेल, वर गांधीजींचा सत्याग्रह किंवा गांधीजींचा फक्त सत्याग्रह असं लिहिणं अपेक्षित आहे. आता आपण अनेक उतार्यांचा सराव करावा लागेल. यासाठी उतारे घेऊन त्या उतार्याचं सारांश लेखन स्वरूपात करावं लागेल. तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण कसं करायचं. आणि म्हणून आपण आज नमुना घेणार आहोत. एक नमुना घेणार आहोत. तर सर्वप्रथम आता नमुना आपण घेऊया. तर आता आपण नमुना अभ्यासणार आहोत. आता या नमुन्यासाठी मी एका नमुन्याचं वाचन करतो. तुम्ही तो नमुना वहीमध्ये लिहून घ्यायचा. मी वाचतो, वह्या काढा आता सर्वजण आणि नमुना लिहून घ्या. मग मी तुम्हाला त्याचं उतार्याचं लेखन कसं करायचं, कारण एवढा नमुना याच्यावर लिहायचा म्हटलं आपल्याला तर खूप वेळ जाईल. मग तुम्ही डायरेक्ट वहीतच लिहून घ्या. वह्या काढा सर्वजण. वहीमध्ये आपण नमुना लेखन करून घेऊया. नमुना लेखन घ्या. घ्या एक नमुना लेखन. सुरुवात. महर्षी कर्व्यांच्या असामान्य जीवनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतःचा 100वा वाढदिवस साजरा झालेला त्यांनी पाहिला व त्यानंतर आणखी 4 वर्ष ते जगले. अर्थातच ही गोष्ट गौण आहे आणि त्यांच्या प्रदीर्घ आयुष्यामुळे त्यांच्या कार्याला व चारित्र्याला जास्त उजाळा मिळाला असला तरी त्यांच्या कार्याच्या महनीयतेचे ते काही लक्षण समजता येणार नाही. त्यांचे आयुष्य कष्टाने, अडचणीने भरलेले होते. आयुष्यभर कष्ट सोसत, अडचणीवर मात करीत त्यांना आपल्या पुढील कामे सिद्धीस न्यायची होती. हे सर्व त्यांनी जितक्या शांत चित्ताने केले तितक्याच शांत चित्ताने त्यांनी सर्व कष्ट सोसले. त्यांच्या हिंगण्याचे नाव बदलून त्यांचे रूपांतर कर्वे नगरात होणे, एकामागून एक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेटची पदवी बहाल करणे, देश जो भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान बहाल करू शकते तो त्यांना प्राप्त होणे आणि त्यांच्या असंख्य देशबांधवांनी
भगिनींनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेल्या अपार कृतज्ञतेने ते भारताच्या अमर सुपुत्रापैकी एक मानले जाणे या कशानेही त्यांच्या स्वतःविषयीच्या मूल्यमापनात बदल झाला नाही. त्यांचा अपूर्व गौरव करणाऱ्या या सर्व घटना घडूनही ते स्वतःला मानवजातीचा एक विनम्र सेवक मानित होते. आता इथे सर्वात महत्त्वाचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपण आता हे पाहिलं, एक उतारा घेतला, सहज पुस्तकामधला एक उतारा घेतला आहे. आता तो तुम्ही लिहून घेतला आहे. सर्वप्रथम तो उतारा आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये जेव्हा परीक्षा असेल आणि जेव्हा कृतीपत्रिका आपल्या समोर येईल आणि सारांश लेखन करा ह्या उतार्याचं असं सांगितलं जाईल, तेव्हा मन लावून आपण पहिलं म्हणजे तो उतारा वाचून काढायचा. आता आत्ताचा हा उतारा तुम्ही लिहिला आहे म्हणजे तुम्ही वाचला आहे तो, असं गृहीत धरू की कोणाच्या जीवनावरचा आहे तो? कर्व्यांच्या जीवनावरचा आहे. महर्षी कर्वे यांच्या जीवनावरचा आहे. त्यांना काय काय मिळालं हे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की त्यांचा वाढदिवस वगैरे होता, आणखी त्यांनी पाहिलं, त्यानंतर आणखी 4 वर्ष ते जगले, वाढदिवस साजरा केला. ते अर्थातच ही गोष्ट गौण आहे, पण प्रदीर्घ आयुष्य त्यांच्या कार्याला चारित्र्याला उजाळा मिळाला असता, अजून जर ते जास्त जगले असते तर. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कुठल्या कुठल्या पदव्या, भारतरत्न मिळाली त्यांना, त्यानंतर काय काय सर्व विचार त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. डॉक्टरेट बहाल केली, ते भारताच्या अमर सुपुत्रापैकी एक होते. हे सर्व विचार त्याच्यामध्ये सांगितले. साधारण 12 ते 15 ओळी, साधारण तुमच्या 15 ते 16 ओळी झाल्या असतील लिहून, 20 ओळीपर्यंत. 15 ते 20 ओळीच्या मध्ये, कोणाच्या 18, कोणाच्या 16, अक्षराच्या आकारावर लिहिण्याच्या तुमच्या पद्धतीवर त्या ओळी झाल्या असतील. आता याचा 1/3 करायचा म्हणजे 1/3 करायचा, म्हणजे साधारण ज्याच्या 16 ओळी असतील, 20 ओळी असतील, त्याचा 1/3 किती येईल? म्हणजे 1/3 करायचा आहे. म्हणजे साधारण तुमच्या जर 20 ओळी असतील तर त्याच्या 7 ओळी झाल्या पाहिजेत. 20 ओळी ज्याच्या भरतात त्याच्या 7 ओळीत 1/3 सारांश सफिशियंट आहे. ज्याच्या 9 ओळी झाल्या असतील, आता 9 ओळी तर भरूच शकत नाही, जास्तच आहे ते. ज्याच्या 15 ओळी भरल्या असतील त्याने 5 ओळीत लिहायचं आहे. अशा पद्धतीने 1/3 सारांश आला पाहिजे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला? याच्यामध्ये दिलेलं सर्व काढून टाकायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांना जी विशेषणं, त्यांना ज्या व्याख्या लावल्या, त्यांचे खूप गुण गायले, हे सर्व गुण घेऊन मात्र जे अति त्याला तिखट मीठ लावलेला आहे किंवा पाल्हाळपणा लावलेला आहे, तो पाल्हाळपणा त्याच्यातून काढून टाकायचा. मूळ त्यांचे जीवन हे जशास तसं आलं पाहिजे आणि तेवढ्याच ओळीत आलं पाहिजे. खाली लिहून घ्या, नमुना सारांश असं लिहून घ्या. सारांश त्याच्या खाली, आता त्याचा सारांश येईन त्याच्या खाली. आता इतकं लिहित बसायची गरज नाही. थोडक्यात आपल्याला सांगता येईल की त्यांनी महर्षी कर्वे यांना दीर्घायुष्य मिळाले, पण त्यांच्या कार्याला मोठेपण त्यात नाही. त्यांच्या कार्याला मोठेपण नाही प्राप्त झालं, ते नंतर प्राप्त झालं असतं. त्यांनी निवडलेले काम अतिशय अवघड होते, त्यात अनेक अडचणी आल्या, पण अगदी शांत मनाने सर्व कष्ट सहन करून त्यांनी आपले काम चालूच ठेवले आणि पुढील आयुष्यात त्यांना अनेक सन्मान मिळाले. पण त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात बदल झाला नाही, कारण ते स्वतःला मानवजातीचा एक विनम्र सेवक मानत होते. हे आपल्या आपल्या विचारांनी लिहिलं. ह्याच्यातले डॉक्टरेट वगैरे हे सर्व न लिहिता मान मिळाले, सन्मान मिळाले, 2च शब्दांनी सर्व घेतलं आपण. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना मान, सन्मान हे सर्व मिळालं. पण त्यांनी काय केलं? त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वात बदल केला नाही. आणि म्हणून कारण ते त्यांच्या स्वतःच मानवजातीचा एक काय मानत होते? विनम्र सेवक मानत होते. अशा पद्धतीने त्याचा 1/3 झाला, 5च ओळीत झाला.
अर्थ सारा हा 5 ओळी वाचा, वरच्या 20 ओळी वाचा, दोन्हीतले अर्थ जशाच तसा, अर्थाला कुठेही धक्का लागलेला नसेल. अशा पद्धतीने सारांश लेखन जर केलं तर 6 पैकी 6 गुण मिळतील. पण केव्हा? जेव्हा या सारांश लेखनाला शीर्षक द्यावं लागेल. आता शीर्षक देताना महर्षी कर्वे यांचे जीवन किंवा महर्षी कर्वे यांची जीवनशैली किंवा एक समाजसेवी महर्षी कर्वे, नाहीतर मग मानव जातीचा एक विनम्र सेवक महर्षी कर्वे, असं शीर्षक द्यावं लागेल. खाली ह्या 5 ओळी झाला तुमचा बरोबर 6 गुण पक्के. अशा पद्धतीने सारांश लेखनाबद्दलची असलेली भीती ही मनामधून निश्चितच निघून जाईल. म्हणून आजचा आपला हा जो भाग आहे सारांश लेखन, पुनश्च 8वी 9वी 10वी सर्व वर्गांसाठी हे सारांश लेखन असतं कृतीमध्ये, तर ते सर्वांना येईल याची निश्चित हा तास ज्यांनी पाहिला असेल त्यांना निश्चितच सारांश लेखन करता येईल अशी आशा बाळगूया. आणि हा तास संपला.